आता तेव्हा आता हे समजा तुमचा हा काय हिपची मेमरी, ही कोणती हिप आहे. इथं काय करता तुम्ही, त्याला म्हणता मला मेमरी दे. मग तुम्ही त्याला सांगता की तुला किती, तो विचारतो किती मेमरी पाहिजे. मग तुम्ही जेवढे सांगता तेवढे, समजा तुम्ही सांगितलं मला 8 बाईट पाहिजे, तर मग तुम्हाला तो असे 8 बाईट देतो. जेवढे बाईट सांगता तेवढे तो तुम्हाला अलोकेट करून देतो. आणि त्याचा इथं तुम्ही हिपवरती तुम्ही नावाने काहीच ओळखत नाही, तिथं सगळं कशाने असतं, ऍड्रेसने असतं. तिथं सगळं काही कशाने ओळखलं जातं, ऍड्रेसने. म्हणून तो त्याचा तुम्हाला ऍड्रेस दिला जातो. तो तुमचा पुढे येतो, तो तुमचा स्टॅक, म्हणजे तो ठेवण्यासाठी तुम्हाला आणखीन एक एक्स्ट्रा व्हेरिएबल लागतो. ओके, तो कसा ठेवायचा, काय ठेवायचा ते आता आपण बघूच. पण ते ठेवण्यासाठी तुम्हाला एक एक्स्ट्रा व्हेरिएबल लागतो, ज्याच्यामध्ये या हिपला पॉइंट करणारा तो ठेवेल. आणि आपण आता काय करणार आहोत, असे एका मेंबर साठी जिथं भेटन तिथं, दुसऱ्या मेंबर साठी जिथं भेटन तिथं, तिसऱ्या मेंबर साठी जिथं भेटन तिथं, असं हिप वरती जागा अलोकेट करत जाणार आहोत. आणि एक ऍडिशनल फील्ड त्याच्यामध्ये ठेवणार आहोत. म्हणजे काय होईल, दुसऱ्याचा ऍड्रेस त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. ओके, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, असं माझ्याकडे असा डेटा टाईप नाहीच आहे की ज्याच्यामध्ये एक तो माझा डेटा घेईल आणि दुसरा काहीतरी दुसऱ्याचा ऍड्रेस ठेवण्यासाठी असं काहीतरी एखादा पॉइंटर असेल त्याच्यामध्ये इनबिल्ट. असं माझ्याकडे प्री डिफाईन डेटा नाहीच आहे, म्हणजे एखादा टाईप नाहीच आहे. त्यासाठी मला स्ट्रक्चरचा यूज करून मला एक टाईप डिफाईन करावं लागेल. ओके, हा, तर मला एक टाईप डिफाईन करायचा आहे. तर समजा माझा डेटासाठी मला एकच हे ठेवायचंय. मग आपण काय म्हणणार, स्ट्रक्ट, त्याला काहीतरी नाव देणार, स्ट्रक्ट म्हणणार त्याला म्हणणार नोड. ओके, आणि हा झाला तुमचा. आणि त्याच्या आतमध्ये काही इंटिजर नावाचा माझा काहीतरी डेटा असेल. आणि दुसऱ्याचा ऍड्रेस ठेवण्यासाठी मी एक एक्स्ट्रा फील्ड इथे ऍड करतोय, तिचं नाव काय, म्हणजे मला तो पॉइंटर लागणार. तर त्याचा टाईप काय असेल, स्ट्रक्ट नोड स्टार आणि नेक्स्ट म्हणतो याला, किंवा पी नेक्स्ट म्हणा, काही म्हणा. ओके, पॉइंटर टू नेक्स्ट असं म्हणा. आणि याचा टाईप स्ट्रक्ट नोड का, कारण की मी हा पॉइंटर अशा डेटा टाईपला, हा पॉइंटर अशा डेटाला पॉइंट करणार आहे ज्याचा टाईप हा स्ट्रक्ट नोड असणार आहे. त्याचा टाईप काय असणार आहे, म्हणजे आपण वाचताना कसं वाचलं ते बघा, पिन इथून स्टार्ट करायचं. पी नोड इज अ पॉइंटर ऑफ टाईप स्ट्रक्ट नोड. पी नोड इज अ पॉइंटर ऑफ स्ट्रक्ट नोड. स्ट्रक्ट नोडचा तो पॉइंटर आहे, समजतंय. ओके, इथपर्यंत झालं. आणि आता आपण एक आणखीन एक कन्सेप्ट बघितली होती बघा. आता तुम्हाला हे स्ट्रक्ट नोड वापरायचंय, तुम्हाला हे जर स्ट्रक्ट नोड वापरायचं असेल तर तुम्हाला दरवेळेस असं लिहावं लागतं, स्ट्रक्ट नोड. आता याचा पॉइंटर तयार करायचा, स्ट्रक्ट नोड स्टार्ट ptemp म्हणलो आपण, असं नाही का, ptemp इक्वल टू नल असं आपण म्हणलं. आणि यानंतर आता ptemp मध्ये मी काय म्हणतोय, ptemp इक्वल टू मी मॅलॉक करतोय. मॅलॉक किती करतोय मी, मला 8 बाईट पाहिजे असं मी डायरेक्टली त्याला सांगतो, 8 बाईट मला पाहिजे. आणि तो त्याला टाईप कास्ट मी कशात करतो, हा रिटर्न काय ऍड्रेस करणार, बेस ऍड्रेस. त्याला सांगायचं की तू ज्याला पॉइंट करतोय ना, तुझ्याकडे जो आता ऍड्रेस आहे ना, त्याचा टाईप स्ट्रक्ट नोड स्टार आहे असं त्याला सांगायचं. समजतंय, असं त्याला सांगायचं. ओके, असं त्याला आपण सांगतो की तू ज्या मेमरी लोकेशनला पॉइंट करतोय त्याचा टाईप काय, स्ट्रक्ट नोड स्टार असा त्याचा टाईप आहे त्या ऍड्रेस लोकेशनचा. ओके, इथपर्यंत, फक्त इथपर्यंत काय झालं बघा, नीट बघा. आता इथपर्यंत काय झालं, पहिल्यांदा तर मी एक असा हे बॉक्स तयार केला. ओके, दोन फील्ड आहेत ना, एकावर एक लिहा, एका खाली एक लिहा, कसंही लिहा. हे बॉक्स कसे काढा, त्याला काही अर्थ नाही. पण आपण समोर समोर लिहितो असे. ओके, मोस्टली तसा बरेचसे बुक्स आणि ते असंच फॉलो करतात. पण त्याचे एका खाली एक लिहा, एकावर एक लिहा, कसंही लिहा, त्याला काही अर्थ नाही. ते फक्त तुम्हाला सांगायचं की कंटिन्युअस हे दोन ब्लॉक कंटिन्युअस मेमरी मध्ये आहेत. ओके, तर आता आपण काय केलं, 8 बाईटची ही मेमरी अलोकेट करून घेतली. पहिल्या याच्यामध्ये पहिल्या 4 बाईट मध्ये आपण डेटा ठेवणार आहे, दुसऱ्या 4 बाईट मध्ये आपण ऍड्रेस ठेवणार आहे. याच्यानुसार, याच्यामध्ये जसं आपण सांगितलंय तसं. ओके, तर मग हे हार्ड कोडेड देण्याच्या ऐवजी त्याला आपण काय म्हणतो, साईज ऑफ, याचा जेवढा साईज आहे स्ट्रक्ट नोडचा तेवढा मला साईज काढून दे. तो तुम्हाला 8च देणार आहे, समजतंय. ओके, सेमच झालं, काही फरक झालेला नाही इथं. आणि आता हा काय करणार आहे, तुम्हाला मेमरी अलोकेट करून दिली आणि एक त्याचा ह्या स्टेटमेंटनी ह्या एवढ्याच
नाही, हा एवढा पण नाही, फक्त एवढ्या स्टेटमेंटनी एवढ्याच हा ब्लॉक तयार झालेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय मग? आता याच्यामध्ये व्हॅल्यू काय बघा, नीट बघा. तयार झाल्या याच्यामध्ये व्हॅल्यू काय आहे? गार्बेज. याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू आहे दोन्ही याच्यामध्ये. याच्यामध्ये पण गार्बेज आहे आणि याच्यामध्ये पण गार्बेज आहे. ओके, दोन्ही मध्ये पण आता गार्बेज व्हॅल्यू आहे. ओके, हा. तर आता मी काय केलं त्याच्यानंतर याला काय सांगितलं, हा मॅलॉक काय रिटर्न करणार आहे, याचा इथालचा हा बेस ऍड्रेस रिटर्न करणार आहे. सपोज हा पहिला ब्लॉक 4 बाईटचा जो पहिला ब्लॉक आहे ना, तो स्टार्ट झाला 100 पासून. तो स्टार्ट झाला 100 पासून आणि हा इथालचा जो सेकंड ब्लॉक आहे ना, तो स्टार्ट झाला 104 पासून. कंटिन्युअस आहे ना, म्हणून 104. ओके, 104 पासून हा स्टार्ट झाला. आता असं तुम्हाला दिसतंय की पहिला ब्लॉक स्टार्ट झाला 100 पासून, दुसरा ब्लॉक स्टार्ट झाला 104 पासून. ओके, हा. आणि आता आपण त्याला काय सांगतोय, तो तुम्हाला रिटर्न काय करणार आहे, मॅलॉक फंक्शन रिटर्न काय करणार तुम्हाला, हा 100 रिटर्न करणार आहे. काय रिटर्न करणार आहे? हा 100 रिटर्न करणार आहे. हे लक्षात ठेवा, हा 100 तो रिटर्न करणार आहे. हा 100 तो काय करणार आहे, हा 100 रिटर्न करणार आहे. कोण? मॅलॉक. मॅलॉक काय रिटर्न करणार आहे, हा 100 रिटर्न करणार आहे. ओके, म्हणजे आता आणि त्याला आपण टाइप कास्ट करतोय स्ट्रक्ट नोड स्टार मध्ये. त्या 100 ला हा जो 100 चा ऍड्रेस आहे त्याच्या पुढून तुला 4 ने जम्प करायचं, म्हणजे तुला दुसरा डेटा भेटेल. ही माहिती तुम्हाला ह्या टाइप कास्ट मुळे समजते की तुला पहिला ब्लॉक हा 4 चा ऍक्सेस करायचा आणि दुसरा ब्लॉक 4 चाच ऍक्सेस करायचा आहे 104 पासून. कारण की माझे टाइप तसे आहे, पॉइंटरला 4 बाईटच लागतात, त्याच्यामुळे त्याचा प्रश्नच नाही. कोणत्याही टाइपचा पॉइंटर आहे त्याला 4 बाईटच लागतात. पण तो दुसरा एलिमेंट कुठून स्टार्ट होतोय आणि पहिला एलिमेंट कुठून स्टार्ट होतोय, पहिला एलिमेंटचा तो डायरेक्ट ऍड्रेसच देतो, पण तो सांगतो की त्या ऍड्रेस पासून आणखीन 104 पासून दुसरा एलिमेंट स्टार्ट होतोय. समजतंय तुम्हाला? ओके, म्हणून तो काय करतो, ती माहिती आपल्याला याच्यामुळे भेटली बघा, स्ट्रक्ट नोड स्टार्ट. त्याच्यामुळे आपल्याला समजलं की पुढचा ब्लॉक कुठून स्टार्ट होतोय. ओके, आता हे तुमचं इथपर्यंत झालं. मग आता अल्टिमेटली इथं काय येणार आहे, इथं तुमचं येणार आहे हे सगळं जाणार, इथं येणार 100. ओके, आता मी काय म्हणतोय, मी एक ptem नावाचा पॉइंटर तयार केलाय. ओके, आणि ते आता त्याच्यासाठी एक असा ब्लॉक तयार होईल ptem साठी. तो ऍक्च्युली इथंच झालेला आहे. आपण आधी हे स्टेटमेंट झालं ना, नंतर झालं. तर ptem मध्ये काय, ptem आधीच तयार झाला आणि त्याच्यामध्ये आपण काय ठेवलं होतं रे, तयार झाल्याच आपण त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे नल. तयार झाल्याच आपण त्याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे, नल. ओके, नल ठेवलेलं आहे कशा, आणि याला काही, या बॉक्सला काहीतरी नाव आहे, त्याला काय नाव आहे आता, त्याला नाव आहे ptem. त्याला काय नाव आहे, ptem. ओके, हे ptem हे बॉक्सला नाव आहे. हा, आता मी काय म्हणतो, इथं हा जो 100 आहे ना ऍड्रेस आहे, याच्यामध्ये ऍड्रेसच राहणार कारण या पॉइंटर टाइपचा आहे. ओके, मग याच्यामध्ये फक्त ऍड्रेसच येणार. आणि कोणत्या टाइपचा ऍड्रेस येणार, स्ट्रक्ट नोड स्टार ह्या टाइपचाच ऍड्रेस त्यामध्ये येणार आहे. ओके, आणि त्यासाठी आपण तिथं टाइप कास्ट पण केलं, इथं दिसतंय माहिती आहे तुम्हाला, तो त्याचाच ऍड्रेस घेणार. चालतंय, मग आता दोन्ही हा पण टेम, हा 100, हा पण स्ट्रक्ट नोड स्टार तुम्हाला दाखवू का, हे बघा याच्या जागेवर काय आला आता, थांबा ही लाईनच दुसरी घेऊ. नंतर काय होईल, हे मॅलॉकने काय दिलं तुम्हाला, बॉक्स दिला कितीचा, 100 ऍड्रेस रिटर्न केला. ओके, हा ह्या 100 ला मी काय सांगतोय, हा जो 100 माझा आहे ना, हा स्ट्रक्ट नोड स्टार ह्या टाइपचा हा 100 आहे. आणि याचा टाइप पण काय आहे, स्ट्रक्ट नोड स्टार. अच्छा, याचा टाइप स्ट्रक्ट नोड स्टार आहे, याचा पण टाइप स्ट्रक्ट नोड स्टार आहे, दोन्ही टाइप सेम आहेत, म्हणून ही 100 याच्यामध्ये असाइन होणार. म्हणून ही 100 याच्यामध्ये
ते असाइन होणार, कारण की दोन्हींचा टाइप काय सेम आहे. ऍक्च्युली हा मॅलॉक व्हाईट स्टार रिटर्न करतो, पण त्याला आपण सांगतो तू व्हाईट स्टार नको घेऊ, तो तुला मी टाइप कास्ट करतो. याला काय म्हणतात, टाइप कास्ट करणं म्हणतात. व्हाईट स्टार मधून आपण कशात कन्वर्ट करतोय, स्ट्रक्ट नोड स्टार मध्ये कन्वर्ट करतोय. ओके, मग आता हा 100 कोणत्या टाइपचा झाला, स्ट्रक्ट नोड स्टारचा. पीटेम्प हा पण कोणत्या टाइपचा आहे, स्ट्रक्ट नोड स्टार ह्या टाइपचा आहे. ओके, हा, तर मग हा 100 पीटेम्प मध्ये ठेव असं मी त्याला सांगितलं. पण पीटेम्प मध्ये आधी काय होतं, नल होतं, तो नल निघून जाणार, त्याच्या जागेवर काय येणार आता, हा ऍड्रेस 100 येणार. आला, अच्छा, हा 100 आला. म्हणजेच ऍक्च्युली असं लिंक वगैरे काही नसतं, पण आता तुम्हाला कसं वाटतंय, दिसताना इथं कसं दिसतं की आता हा याला असा पॉइंट करतोय. हा याला असा पॉइंट करतोय. शंभर त्याला काय करतोय, पॉइंट करतोय. ओके, शंभर याला असा पॉइंट करतो, म्हणजे याच्यामध्ये 100 आहे असं त्याला, हे असं आपल्याला समजण्यासाठी हे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन तुमचं झालं. ओके, हा, तर असं आपलं आता स्ट्रक्चर हे तयार झालंय. आता मी ह्या पीटीएमचा वापर करून इथं हा पण ब्लॉक ऍक्सेस करू शकतो आणि हा पण ब्लॉक ऍक्सेस करू शकतो. आता मला सांगा, मला हा ब्लॉक ऍक्सेस करायचा, मला काय काय लिहावं लागेल सांगा, तुम्हीच सांगा. मला फर्स्ट ब्लॉक ऍक्सेस करायचा, काय करावं लागेल, मला हा फर्स्ट ब्लॉक ऍक्सेस करायचा, काय करावं लागेल, तर मला असं काहीतरी लिहावं लागेल. नीट बघा, पीटेम्प मधला फर्स्ट, त्याचं नाव काय आहे, डेटा आहे का, आपण नाव काय दिलं ते फक्त बघू. पहिल्याचं डेटा आणि दुसऱ्याचं नेक्स्ट. ओके, पीटेम्प हा एरो ऑपरेटरचा यूज करून मी डेटाला ऍक्सेस करू शकतो. आता मी जर इक्वल टू स्टेटमेंट टाकलं, इक्वल टू, तर इकडे जी व्हॅल्यू मी टाकीन ती याच्यामध्ये कॉपी होईल, याच्यामध्ये म्हणजेच पुढे इथं जाईल. ओके, आता मी सपोज त्याच्यामध्ये 10 टाकतो. आता ह्या स्टेटमेंटने काय झालं बघा, आता ह्या स्टेटमेंटने काय झालं, ह्या स्टेटमेंटने स्टेटमेंट केलं तुम्ही की इथून हा कोणाला पॉइंट करतोय, याला. ओके, हा याला पॉइंट करतोय, हा याला पॉइंट करतोय. म्हणजे आता इथं ही गार्बेज काय होईल, हा गार्बेज इथून निघून गेला आणि त्याच्या जागेवर किती येणार आहे सांगा बरं, याच्या जागेवर किती येणार, 10. आलं, ओके. आता सेम स्टेटमेंट मला सांगा बरं, मला याच्यामध्ये पण काही नल व्हॅल्यू टाकायची, याच्यामध्ये काय करावं लागेल, त्याच्यासाठी त्याचं नाव, त्या पॉइंटरचं नाव सांगतो तुम्हाला, नेक्स्ट हे नाव आहे, सेकंड ब्लॉकचं नाव नेक्स्ट आहे. काय करावं लागेल सांगा, सगळ्यांनी सांगा. तर सेम असंच मला लिहावं लागेल. कसं बघा, आता मी काय म्हणणार, आता पी टेम्प एरो नेक्स्ट इक्वल टू नल. नल म्हणजे 0 असते ऍक्च्युली, त्याची व्हॅल्यू ऍक्च्युअली 0 असते, पण आपण नल म्हणजे तो कशालाच पॉइंट करत नाही अशी जागा. मग तो हा इथून निघून जाईल आणि याच्या जागेवर काय येणार आहे, आता इथून निघून जाईल आणि याच्या जागेवर काय येणार आहे, नल. आला, आता हे कोणत्या याने झालं, या स्टेटमेंटने झालं. या स्टेटमेंटने स्टेटमेंट मुळे इथं नल आलं.
ओके. हा, नल म्हणजे काय, की असं मेमरी लोकेशन आहे जे कशालाच पॉइंट करत नाही. समजतंय? हा, आता फक्त एवढंच आजचं एवढं जे सांगितलंय म्हणजे फक्त एवढाच पार्ट समजला आहे का, फक्त एवढाच, काही जास्त नाही. आता हा पार्ट सगळ्यांना समजला आहे का प्रॉपरली? सांगा. सांगा, हा पार्ट सगळ्यांना समजला आहे का? बाकीच्यांना फक्त एवढाच, जास्त नाही. आपण वन बाय वन जाऊ पुढे, आपण कसं काय केलं ते सगळं दाखवतो तुम्हाला. प्रॉपर हे पहिला डेटा स्ट्रक्चर तर तुमचं प्रॉपर झालंच पाहिजे. नंतर नुसता कोड जर दाखवून सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. कोणताही कोड तुम्ही अलामत मॅप करता आला पाहिजे, बाकी त्यांचे कोड तुम्हाला वाचता आले पाहिजेत. आता सांगा. बाकीच्यांचा बाकीच्यांना समजतंय का रे? व्यवस्थित सांगा. फक्त एवढा पार्ट समजलाय का ते सांगा. एक स्ट्रक्चरचं नोट तयार केलंय, नंतर त्या टाईपचा पॉइंटर तयार केलाय. त्याने फक्त एक बॉक्स तयार होईल 4 बाईटचा एनी. नंतर टेम्प मध्ये मी मॅलॉकने एक साईज अलोकेट करून घेतली 8 बाईटची, त्याला टाइपकास्ट केलं नो स्टार मध्ये, आणि तो ऍड्रेस भेटलेला मी ptemp मध्ये टाकला. तो ऍड्रेस मी ptemp मध्ये टाकला. हे ptemp हा ऍड्रेस टाकला. नंतर मी हे दोन स्टेटमेंटचा यूज करून ptemp डेटामध्ये 10 व्हॅल्यू टाकली, ptemp नेक्स्ट मध्ये नल टाकला. एवढंच केलेलं आहे. एवढंच समजलं आहे का सांगा. जास्त नाही. पुढचं आपण घेऊ वन बाय वन. ओके, एवढं जर समजलं असेल तर आता याच्यामध्ये एक गोष्ट ऍड करायची बघा. दरवेळेस तुम्हाला आहे ना इथं नोट स्टार लिहावं लागतंय बघा. हे नोट स्टार, मग हे दोन शब्द लिहिणे, आपण इंटिजरला फक्त इंटिजरच लिहायचो ना, त्याच्या पुढे आणखीन असे दोन शब्द लिहित नव्हतो. इथं आपल्याला असे दोन शब्द लिहावे लागतात. तर याच्यावरती एक मार्ग काय, याला टाइप डेफ ऍड करा. टाइप डेफ म्हणा आणि याला ह्या कम्प्लीट नावाला एक काहीतरी नाव द्या. त्याला आपण काय नाव दिलं होतं बघा, नोड असं नाव द्या. कॅपिटल मध्ये नोड दिलंय आम्ही. मग जिथं जिथं मला तुम्ही स्मॉल करा, कॅपिटल करा, काही करा चालेल, फक्त हे सेम नाही पाहिजे. आणि सी हे केस सेन्सिटिव्ह आहे. तुम्ही नुसता एक कॅपिटल जर केला तर चालेल. मग आपण मी कम्प्लीट कॅपिटल करतोय. ओके, हा, तर हे आणि हे सेम नका ठेवू. फक्त आता स्ट्रक्ट टाइप डेफ केलंय. स्ट्रक्ट नोड ह्या कम्प्लीट याला मी नोड असं नाव दिलंय. म्हणजे मी जिथं जिथं स्ट्रक्ट नोड वापरत होतो ना, तिथं तिथं मी फक्त नोड वापरू शकतो. इथलचं सोडू ना, कारण की मी डिक्लेअर इथं केलाय. त्याच्या आधी मी ते वापरू शकत नाही, त्याच्यानंतर ते वापरू शकतो. समजतंय? हा, मग याच्यानंतर मी जिथं जिथं स्ट्रक्ट नोड वापरलंय तिथं तिथं मी आता नोड वापरू शकतो. पुढं चला, इथं मला आता काय वापरता येईल, नोड. ओके, सोपं झालं ना जरा. इथं पण मला काय वापरता येईल, नोड.
साईज ऑफ स्ट्रक्ट नोडच्या जागेवर फक्त नोड म्हणा, इथं पण रिटर्नच्या जागेवर नोड म्हणा. बघा जरा सुटसुटीत वाटतंय, व्यवस्थित पण वाटतंय बघायला पण, समजतंय. फक्त एक चेंज केला, काय याच्या आधी टाइप डेफ लावलं आणि सेमीकोलनच्या आधी कॅपिटल नोड लिहिलं. हे वापरून याच्या नंतर मी सगळीकडे जिथं जिथं मला स्ट्रक्ट नोड लिहायचं तिथं तिथं मी नोड आता लिहिणार आहे. आता हा पॉइंट समजला का टाइप डेफचा? टाइप डेफ समजलं? हे टाइप डेफ नोड कसं केलंय? सगळ्यांनी सांगा, हे समजलं की एवढं? टाइप डेफ कसं केलं ते समजलं का? जिथं जिथं मला स्ट्रक्ट नोड वापरायचं होतं तिथं तिथं मला फक्त आता कॅपिटल नोड लिहायचंय, तर मग त्याच्यासाठी सिंटॅक्स काय आहे? त्या तुमच्या स्ट्रक्ट नोडच्या आधी टाइप डेफ ऍड करा, सेमीकोलनच्या आधी तुम्हाला जे नाव पाहिजे ते ऍड करा. मला कॅपिटल नोड पाहिजे तर मी नोड ऍड केलं. इथून पुढे मी जिथं जिथं मला स्ट्रक्ट नोड लिहायचं होतं तिथं तिथं मी फक्त आता नोड हे लिहू शकतो. हे पण मी आता लिहू शकतो, पण आता मी त्याला एक नाव दिलंय ना, तर हे यूज करा. सिंपल. नोड 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 हे 4 जागेवर होतं, त्याच जागेवर मी फक्त आता स्ट्रक्ट नोडच्या जागेवर नोड केला आहे. एवढंच समजलं आहे का? हे नाही समजलं का बाकीच्यांना? बर, आता जर हे जर समजलं असेल तर आपण ऍज इट इज स्ट्रक्चर कार यूज केलेला आहे. बघा हे बघा, हे कालचाच कोड आहे, काही आता 1 बाय 1 जाऊया आपण. हे बघा टाइप डेफ केलेलं आहे पहिल्यांदी. टाइप डेफ स्ट्रक्ट नोड नोड इंटिजरचा डेटा डेटा स्ट्रक्ट नोड स्टार. इथं नेक्स्ट म्हणलं, इथं पी नेक्स्ट म्हणलं, काही नाही, इथं ते राहून द्या. इथं नेक्स्ट म्हणलं तरी चालेल. ओके, नाव काही द्या, पॉइंटर पाहिजे फक्त. आणि नंतर याला नोड नाव दिलं, तर याला पण नोड नाव दिलंय. बघा हे इथपर्यंत आणि हे इथपर्यंत हे सेम आहे. आता हे असले असाइनमेंटचे स्टेटमेंट डायरेक्ट तुम्ही वरती नाही लिहू शकत ना, त्याला काहीतरी फंक्शन लागतं. चला आता फंक्शनच्या आतमध्ये आलो. आता आपण काय केलं, प्रत्येक नोड आपल्याला जे लिहायचं त्यासाठी आपण एक ऍड फंक्शन लिहिलेलं आहे. त्याला आपण तुमच्या नोडचा ऍड्रेस देणार, त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू ती देणार आणि कोणता डेटा तुम्हाला ऍड करायचा तो देणार. त्यासाठी मी आणि तो रिटर्न करणार तुम्हाला नवीन नोडचा त्यांनी अलोकेट केलेला फर्स्ट नोडचा ऍड्रेस. तो काय करणार, ऍड फर्स्ट आहे ना, मग तो फर्स्ट नोडचा ऍड करून तुम्हाला त्याचा त्या लिस्टचा पहिल्या नोडचा ऍड्रेस तुम्हाला तो रिटर्न करणार. असं ते फंक्शन आपण काल लिहिलं होतं. ओके, आता ते बघू कसं, पुन्हा एकदा बघू. तर आता मला काय करायचंय, तुम्ही सांगा. हे बघा आता मी इथंच लिहितो, नंतर आपण इथं येऊ इंटिजर मेन. आता मला काय करायचंय, जे की आता गेलं तर तेच करतोय मी. मला काय करायचंय, एक आता हा स्ट्रक्ट नोड तर तयार झाला, याचं नुसतं मी नोड पी म्हणलं, त्याचं व्हेरिएबल तयार होईल आणि त्याची मेमरी कुठं असेल, स्टॅक वरती असेल याची मेमरी. ओके, हा, आणि मी आता नोड स्टार पी म्हणलं, पी नेक्स्ट म्हणलं, याला नोड डेटा म्हणा आणि याला पी म्हणा. ओके, हा, आता इक्वल टू नल म्हणा वाटतं. आता मी या पी इक्वल टू अँड डेटा असं करू शकतो. समजतंय? म्हणजे हा काय झाला, ह्या स्ट्रक्चरचा पॉइंटर झाला जो आशाला पॉइंट करेल, ज्याचा आशाला पॉइंट कशाला पॉइंट करेल, स्ट्रक्ट नोड ह्या टाइप अशा टाइपला तो पॉइंट करेल. ओके, मग तसा पॉइंटचा ऍड्रेस जर त्याला दिला तर तो ऍक्सेप्ट करेल, दुसऱ्याचा दिला तर नाही घेणार. समजतंय? हा, इथपर्यंत समजतंय का? हा मुद्दा समजला का? हा कसा मुद्दा आहे माहितीये का, तुम्ही एक इंटिजर पॉइंटर इंटिजर घेतला, इंटिजर नो आणि इंटिजर पीएन म्हणलं असं, आणि त्याच्यामध्ये स्टार पीएन आणि इक्वल टू अँड एनो म्हणलं. सेम ते केलंय. पहिल्यांदा इथं नल असाइन केलंय, इथं पण करू शकता, नाहीतर इथं डायरेक्ट तुम्ही वरतीच घेऊ शकता, तसं पण चालेल. सेम दिसायला. ओके, जसं हे केलंय तसंच हे केलंय. इथपर्यंत समजलं का? आता हा पॉइंट समजला का, हे पॉइंटर कसा घेतलाय. आता
मी त्या pn चा यूज करून त्या एनो ची व्हॅल्यू चेंज करू शकतो. कसं pn एरो नाही आता एरोची गरजच नाही, डायरेक्ट काय स्टार pn इक्वल टू स्टार pn मध्ये 10 टाक असं. ओके. हा आता इथं इथं काय आहे की तुमच्याकडे एक सिंगल व्हेरिएबल नाहीये, तुमच्याकडे म्हणजे 2 व्हेरिएबल आहे. मग तो विचारतो की नेमकं तुला तुला कशाला रेफर करतोय ते सांगण्यासाठी तो काय म्हणतो स्टार आणि ते वापरण्यासाठी त्या जागेवर असं एरो वापर आणि त्याला सांग की मी पहिल्यांदा डेटाला आपण डेटा झाला आणि त्याच्या आतमध्ये एक डेटा मेंबर आहे चालतं तसं इक्वल टू त्याला रेफर करतोय. त्याच्यानंतर आणखीन एक दुसरा मेंबर आहे त्याच्यामध्ये तुला काय व्हॅल्यू ठेवायची तो म्हणतो पी. आता मी दुसऱ्या मेंबर मध्ये व्हॅल्यू ठेवतोय त्याचं नाव काय आहे नेक्स्ट. त्याच्यामध्ये मी ठेवतोय नल कारण तो पॉइंटर आहे सध्या नल ठेवू. ओके. हे बघा हे हे आणि हे सेम आहे, हे आणि हे सेम आहे आणि हा एक पॉइंट इथं 2 पॉइंट नाही, हे 2 पॉइंट हे दोन सेम आहेत. आता हे इथपर्यंत समजलं आहे का एवढं सांगा. इथपर्यंत समजलं आहे का? इथपर्यंत समजलंय का सर? हा यस. डेटा हा व्हेरिएबल आहे का? डेटा हे काय व्हेरिएबल आहे? हा व्हेरिएबल आहे, हा व्हेरिएबल आहे नोडचा. त्याच्यामध्ये तुम्ही इथं कसं तुम्ही आता एक स्टेप आणखीन ऍड करतो नो इक्वल टू जसं तुम्ही इथं 5 म्हणू शकता तसं आता याच्यामध्ये दोन डेटामध्ये दोन डेटा आहे, दोन मेंबर आहेत बघा, एक डेटा एक नेक्स्ट. तर मग डेटा डॉट डेटा मेथड डेटा आहे चालेल काही अडचण नाही. याच्यामध्ये मी 5 म्हणलं ओके आणि डेटा डॉट नेक्स्ट याच्यामध्ये मी नल म्हणलं. हा आता एकदम हे झालं बघा. थांबा मी तुम्हाला सांगतो नीट बघा. आता मी सांगतो हे याला म्हणा याचा ये याचा ये हे दोन असा. नंतर याच्यामध्ये मी इथलचा बी इथलचा हा बी. ओके. आता इथलचा मी पॉइंटर डिक्लेअर केला याचा सी, याला असं सी म्हणा आणि इथलचा याचा पण पॉइंटर डिक्लेअर केला याचा सी. ओके. आता मी याच्यामध्ये पॉइंटरचा यूज करून व्हॅल्यू टाकली त्याला डी म्हणा. आता याच्यासाठी डायरेक्ट ऑपरेटरच दिला स्ट्रक्चर मध्ये. तुम्हाला पॉइंटरचा यूज करून जर व्हॅल्यू टाकायची असेल तर एरो ऑपरेटर आहे, तर याला काय म्हणतो मी पी. आता बघा हा ए आणि हा ए सेम आहे, हा बी आणि हा बी, हा सी हा सी. ओके. आणि इथलचा डी आणि हा डी. हे झाले काही इथलचे तुमचे स्टेप 4. जसं तुम्हाला नॉर्मल इंटिजर साठी जसं करत होता तसंच तुम्ही युजर डिफाइन टाइपला सुद्धा तेच सेम ऑपरेशन तुम्ही लिहू शकता. मग कसे कसे चेंजेस एक्स्ट्रा डेटामुळे काय काय चेंजेस करावं लागतात. डॉट ऑपरेटर इथं वापरावं लागतं, एरो ऑपरेटर इथं वापरावं लागतो, ते फक्त हायलाइट करून ठेवा की हे तुम्हाला स्ट्रक्चरमुळे ऍड झालेले आहेत. कशामुळे स्ट्रक्चर. आणि हे काय ऍड झाले कारण की स्ट्रक्चर मध्ये सिंगल मेंबर नाहीये ना, 2 मेंबर आहेत. तर तुम्ही त्याला सांगणार कसं की मला आता पहिल्या 4 बाईट मध्ये डेटा टाक आणि दुसऱ्या 4 बाईट मध्ये डेटा टाक, ते सांगण्यासाठी एरो. समजते? तुम्ही मस्त पॉइंटर अरिथमेटिक करू पण शकता, पण तेच जर मेंबर नंतर 20 आणि 25 झाल्यानंतर तुम्ही कसं खेळत बसणार. त्यासाठी तुम्हाला सिंपल एक एरो ऑपरेटर दिलाय आणि त्याला तुमच्या डेटाला नाव पण आहे आतमध्ये स्ट्रक्चर मधल्या, तर त्या एरोचा आणि त्या नावाचा यूज करा आणि त्याला ऍक्सेस करा. हे बघा पहिला डेटा आहे, दुसरा नेक्स्ट आहे. आणि आता नेमकं नोड डेटा म्हणलं, याला काहीतरी वेगळं नाव दिलं असतं तर चाललं असतं. एसटीडी म्हणलं त्याला. मग इथे एसटीडी झालं. आता जरा वेगळं नाव दिलंय म्हणून थोडस सिंपल. हा आता हा पॉइंट हा इथपर्यंत समजला आहे का ते सांगा बरं.
तुम्हाला सेंड करून ठेवतो, तुम्हाला याला व्यवस्थित मॅप करा इंटिजर सोबत आणि एस सोबत. तिथपर्यंत समजलंय का सर्वांना? हा, हे सेंड करतो. प्रॉपर व्यवस्थित मॅप करा, हे ए सोबत हे ए इथं कसा चेंज होतो. ओके. आणि हे नोडच्या जागेवर याला आपण ह्या प्रत्येक स्ट्रक्ट नोड च्या जागेवर आपण फक्त नोड लिहू शकतो आता, किंवा तुम्ही हे नोड लिहू नका, हे टाइप डेफ काढा आणि कंप्लीट नाव लिहून बघा, सेम आउटपुट येईल, काहीच हे होणार नाही. समजतंय? हे समजलंय का सांगा? हा पॉइंट समजलाय का? हेच जर समजत नसले तर ते अवघड होईल थोडस. इथपर्यंत समजलंय का? नाही समजत आहे का? बरं, कुठे अडचण येते जरा सांगा बरं, आपण तो आणखी व्यवस्थित करण्यास ट्राय करू. कुठे अंडरस्टँडिंगला तुम्हाला प्रॉब्लेम येतोय? कोणता पॉइंट व्यवस्थित समजत नाहीये का? व्यवस्थित समजलंय सगळं? जे असेल ते व्यवस्थित सांगा, आपण ते क्लिअर करू. पुढे बरेचसे मोठमोठे स्ट्रक्चर ते बघायचंय. जर हे क्लिअर झालं नाही तर अवघड होईल. मग आपल्याला पुन्हा बेसिक मध्ये यावं लागेल. नाही समजत आहे? समजतंय का नाही? बाकीच्यांना बरं काय समजलं नाही ते पण सांगा. जर व्यवस्थित समजत नसेल तर काय समजत नाही ते सांगा, म्हणजे मी त्याच्यावर जरा व्यवस्थित आणखीन कसं सिंपल करते ते पाहतो. काही समजत नाही? ओ ओके. ओके, एक काम करू आपण, थोडस डेटा स्ट्रक्चर आहे ना आहे तिथं स्टॉप करू आणि तुम्हाला मी आता एकदम सिंपल पुन्हा एकदा पॉइंटर व्यवस्थित घेतो. चालतंय? काही नाही, टाइम लागू दे आपल्याला, काही घाई नाही, काही नाही, काही नाही. बाकीच्यांचं पण असंच होतंय का? व्यवस्थित सांगा, बाकीच्यांचं पण असंच होतंय का? समजत नाहीये का आत्ताच? व्यवस्थित सांगा, मी पुन्हा पॉइंटर पासून प्रॉपर घेतो. बाकीच्यांनी पण सांगा बरं, तुमचा काय सीन आहे? हे व्यवस्थित समजत आहे का नाही समजत आहे? सगळ्यांनी आन्सर द्या आता, त्याच्यावरून ठरवायला आपल्याला नेमकं आता कसं जायचंय पुढं. आणखीन एक दोन जणांचं जरी आलं की नाही समजत आहे तरी आपण पहिल्यापासून पुन्हा पॉइंटर पासून घेऊ, याच्यावरती जास्त फोकस करू, इथून स्टार्ट करू तुमची. ओके, एक एक एरर दाखवतो मी तुम्हाला मग, आणि मग आपण पुन्हा स्ट्रक्चरला स्टार्ट करून पुन्हा डेटा स्ट्रक्चरला स्टार्ट करू, काही अडचण नाही. अच्छा, टाइप डेफ नाही कळलं का? ओके, टाइप डेफ सोडून दे. टाइप डेफ नाही वापरलं तरी चालतंय, टाइप डेफ वापरावं असं नाही, टाइप डेफ काढून दे, नोड पण काढून दे, आणि जिथं जिथं नोड वापरलं होतं तिथं तिथं फक्त स्ट्रक्ट नोड वापर, काहीच हरकत नाही. टाइप डेफ वापरू नको. टाइप डेफ म्हणजे काय? त्या दोन नावाला तू नाव काय दिलंय एवढंच होतं ते, पण असू देत, नाही कळत ना ते वापरू नको. टाइप डेफच वापरायचं नाही, डायरेक्ट कंप्लीट नाव वापर, स्ट्रक्ट नोड. प्रॉपर स्ट्रक्ट नोड यूज करूनच घेऊ, आणि नंतर तुम्हाला सांगतो टाइप डेफ, नंतर सांगतो पुन्हा. बाकी त्यांचं कसं आहे? मग टाइप डेफ सोडलं तर तुला हे बाकीचं समजलंय का? हा ए चा पॉइंट ह्या ए च्या पॉइंट सोबत कसा मॅप झालाय, हा बी चा पॉइंट ह्या बी च्या पॉइंट सोबत कसा मॅप झालाय, हा सी चा पॉइंट ह्या सी च्या पॉइंट सोबत कसा मॅप झालाय, आणि हा डी आणि हा डी
हा कसा मॅप आपण इथं आहोत याच्यावरती पण आता काहीच नाही हा. चला आता सांगतो मी तुम्हाला सगळं प्रॉपरली सांगतो पूर्ण. काहीच नाही आता सगळं कोर आहे. आता त्याच्यावरती आपण एक 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 लिहायला स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा मला एक प्रोग्राम लिहायचा आहे तर मला काय लागतं एक इन्क्लूड फाईल लागते ह्याची इन्क्लूड stdio.h ओके. त्यानंतर मी प्रोग्रामला स्टार्ट करतो इंटिजर मेन ओके केला स्टार्ट. ह्या मेन फंक्शनचं रिटर्न टाइप इंटिजर आहे म्हणून मी एक रिटर्न स्टेटमेंट त्याला करतो. रिटर्न इंटिजर मी रिटर्न करतो त्याला. रिटर्न 0 म्हणजे सक्सेसफुली रिटर्न होतोय काहीतरी चालतंय. आता व्हेरिएबल म्हणजे काय हे बघा. तुम्ही कोणकोणत्या टाइपचे व्हेरिएबल असतात आपल्याकडे. एक तर लोकल म्हणजे ते कुठे जातात स्टॅक वरती जातात. इंटिजर फ्लोट डबल ओके. यांची लिहिण्याची जागा कोणकोणती आहे. एक तर तुम्ही इथं लिहू शकता नाहीतर इथं लिहू शकता नाहीतर दुसऱ्या फाईल मध्ये लिहून इथं वापरू शकता तरी चालतं. त्याला ते सिनारिओ घेऊच नका इथपर्यंत. दोनच जागा लक्षात ठेवा ही आणि ही ओके. आता इथं लिहिलं तर तो कुठं जातो तो डेटा सेक्शन मध्ये जातो आणि इथं लिहिलं तर तो कुठं जातो तो स्टॅक वरती जातो. हे फंक्शन संपलं की तो निघून जातो. हा तुमचा जोपर्यंत प्रोग्राम संपत नाही तोपर्यंत ते तसेच राहतात. तुम्ही सगळ्या फंक्शन मध्ये त्यांना वापरू शकतात. आता मला ते इथपर्यंतच हे आहे सपोज. आता मी काय करतो एक सिंपल व्हेरिएबल डिक्लेअर करतो. त्याचं नाव आहे इंटिजर डेटा नावाचं मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं. आता काय झालं नीट बघा. आता फक्त एवढंच केलंय मी. आता काय झालं ही माझी स्टॅक फ्रेम आहे त्याच्यावरती एक डेटा नावाचा काय व्हेरिएबल मी डिक्लेअर केलाय. त्याला काहीतरी बेस ऍड्रेस असणारच आहे. त्याचा काहीतरी बेस ऍड्रेस आहे सपोज 100 ओके. आणि आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय आहे त्याच्यामध्ये आता व्हॅल्यू आहे गार्बेज. काय व्हॅल्यू आहे गार्बेज. त्याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू आहे. गार्बेज म्हणजे तिथं जे असेल ते त्याचं काहीतरी काही पण असू शकते अशी व्हॅल्यू म्हणजे गार्बेज. काही पण म्हणजे गार्बेज म्हणजे प्रॉपर व्हॅल्यू नाहीये त्याला गार्बेज म्हणायचं ओके. हा तर आता त्याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू आहे. वाटलंस तर तुला ती प्रिंट करायची आपल्याला. चला आपण याला प्रिंट करू. एक प्रोग्रामच घेऊ आता वेगळा लिंक लिस्ट नंतर काही पर्सेंटेज ओके. ओके याच्यामध्ये मी तो प्रोग्राम टाकला एवढाच टाकला. आता मी काय त्याच्यामधले व्हॅल्यू मी तुला प्रिंट करून दाखवतो की त्याच्यामध्ये काय असतं गार्बेज असतं. प्रिंटफ पर्सेंडी आणि डेटा म्हणतो. बघा आता काहीच केलं नाही फक्त ते हे रिटर्न केलं आणि त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू मी आता प्रिंट करतोय. cd cl.exe हे कंपायलरचं नाव आहे cl.exe /c मी त्याला फ्लॅग देतोय. एक तर असा द्या किंवा असा द्या. कसं द्या /c तुम्ही असा दरवेळेस वापरलाच असेल. आता एकदा असं वापरून बघा /c ehsc अच्छा ते फक्त तुम्हाला वॉर्निंग देतोय की तुम्ही तो यूज नाही अनइनिशियलाइज लोकल व्हेरिएबल डेटा अनयूज केलाय म्हणजे त्याचा यूज नाही केला म्हणजे जो इनिशियलाइजच नाही केला आणि त्याच्या आधीच तुम्ही यूज केलाय चालतंय. आम्हाला तसंच करायचंय. आम्हाला गार्बेज व्हॅल्यू बघायची. आता तो काय झाला फक्त कंपाईल झाला. त्याला लिंक करा link.exe ऑब्जेक्ट फाईलचं नाव द्या. त्याच्यानुसार काय म्हणतंय पर्सेंडी डेटा f राहिलं बघा. कंपाईल करा. बघा कंपायलरने ती एरर नव्हती दिली प्रिंटफ नाही तुमचं चुकलं म्हणून. ते फंक्शन रिझर्वेशनचं काम लिंकर करतो.
ओके, आता सक्सेस झालं. एंटर. बघा आता 0 आली. 0 0 0. अरे रे. आता सध्या त्याच्यामध्ये अशा ब्लॉक मध्ये तो ऑलरेडी 0 आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही ते किती जर कधी आता तुम्ही 2-4 दिवसांनी जर रन केला तर तो माइट बी वेगळं येऊ शकतं. पण आता काय होतंय 0च येतंय. त्या लोकेशनला आता 0च आहे. असू दे. एक काय करतो मी आता एक डेटा 1, डेटा 2, डेटा 3, डेटा 4 कशात तरी गार्बेज आहे. डेटा 4 ओके. सगळे प्रिंट करतो. एक 2 3 4 डेटा 1, डेटा 2, डेटा 3, डेटा 4 CLS कंपाइल करा, लिंक करा, रन करा. बघा आहे गार्बेज म्हणजे काही पण व्हॅल्यू आहे, तिला काही अर्थ नाहीये. समजतंय? म्हणजे रॅम मध्ये काय असतं रे, करंट आहे किंवा नाहीये, तुम्ही त्याला झिरोला इनिशियलाइज करणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये काही पण डेटा असेल ना म्हणजे काय. हे बघा तुम्हाला एक एकदम सिंपल सांगतो बरं का मी. हे काय आता हे अशी वायर आहेत, अशी वायर आहेत. आता 4 1 2 3 4 5 6 7 8 हे अशी वायर आहेत काहीतरी. झाले 8 वायर आहेत असे 1 2 3 4 5 6 7 8. हा आता गार्बेज म्हणजे काय, मी त्याला काय सांगतो की माझे जर मेमरी ब्लॉक मध्ये आहे ना, मला आहे ना असे लय मोठे वायर आहेत, त्यातले मला हे 4 दे, माझ्या याच्यामधले मला एक 4 असाइन मला दे. मग तो काय करतो, हे असे तुम्हाला 4 देतो. समजा तुमच्या इंटिजरचा टाइप 4 बाईट लागतात, 4 बाईट तुम्हाला असे दिले. हे आता 8 झाले ना, हे समजा हे 4 दिले तुम्हाला, असे 4 बाईट दिले 1 2 3 4. आणि एका बाईट मध्ये 8 बीट असतात, एका बाईट मध्ये 8 बीट असतात. ओके. हा तर आता त्याच्यामध्ये काहींमध्ये करंट असेल, काहींमध्ये करंट नसेल. रॅम म्हणजे काय, फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस. रॅम म्हणजे काय, फ्री इलेक्ट्रॉनिक स्पेस. तुमची लॅपटॉप ते सगळं चालू आहे म्हणून रॅम मध्ये करंट आहे. तुम्ही लॅपटॉप बंद केला, मशीन बंद केलं, करंट गेला, तुमचा जो काही डेटा होता तो पण गेला. म्हणून तर त्याला व्होलाटाईल मेमरी म्हणतात ना, की जोपर्यंत त्याच्यामध्ये काहीतरी करंट आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये डेटा आहे, जोपर्यंत करंट गेला डेटा पण गेला. हार्ड डिस्क मध्ये तसं नसतं, त्याच्यामध्ये प्रॉपरली तुमचे हे असतात, काय म्हणतात त्याला, मॅग्नेट असतं ते, NS आणि SN ने तुमचे प्रॉपर्टी सेव्ह केलेले असतात. म्हणून हार्ड डिस्क स्लो असते, कारण की त्याला ते पूर्ण कॅल्क्युलेट करून घ्यावं लागतं. तर इथं कसं तसं रॅम एकदम फास्ट असते, म्हणून सगळे ऑपरेशन रॅम वरती होतात. ओके. मग आता तो काय गार्बेज व्हॅल्यू देतो म्हणजे काय, की एक 4 बाईट देतो, तो तिथं बघतच नाही की ते काही त्यांच्या आधी जो प्रोग्राम संपला होता तो डायरेक्ट त्यांनी संपवला. तो काय आता तुमचा प्रोग्राम संपला म्हणून तो काय त्याला आता चला माझा प्रोग्राम संपला आणि याने जेवढे व्हेरिएबल वापरले होते त्यांना सगळ्यांना 0, त्यांचा सगळ्यांमधला करंट काढून घ्या, नाही त्याला काही घेणं देणं नाही. तो त्याच्यात वाया घालतच नाही. जेव्हा दुसरा प्रोग्राम येईल आणि तिथला डेटा घेईल, ते त्याचं काम आहे आधी त्याला 0 ला इनिशियलाइज कर. समजतंय? ते त्याचं काम आहे आधी त्याला 0 ला इनिशियलाइज कर. 0 ला इनिशियलाइज कर म्हणजे काय, त्याच्यामध्ये जो रॅन्डमली काही पण आता काही मध्ये करंट आहे, काही मध्ये करंट नाही, असा जो डेटा आहे त्याच्यामधला सगळ्यांना 0 कर म्हणजे सगळ्यांमधला करंट काढून घे. समजतंय? ओके. असं जेव्हा आणि इनिशियलाइज करणं म्हणजे काय, तुम्ही जेव्हा 10 व्हॅल्यू टाकता तर 10चं कॅल्क्युलेशन जे येतं 0 1 0 1 असं जे येतं, तर मग त्याचंच काय याच्या म्हणजे पहिल्या याच्यातल्या 8 बीट मधल्या पहिल्या वायर मध्ये 0 टाक, दुसऱ्या याच्यामध्ये 1 टाक, असा त्याचा अर्थ होतो. ओके. मग गार्बेज म्हणजेच काय, एक रॅन्डम वायर त्याने घेतले तिथलचे रॅम मधले तुमचे, रॅन्डमली एक काहीतरी पिक केलं आणि त्याच्यामध्ये जे काही असेल तो 0 करायला जात नाही. जे काही असेल तो घेतो आणि त्याला त्याच्यामध्ये त्यांचं कॅल्क्युलेशन येऊन त्या 1 1 चं आणि 0 चं कॅल्क्युलेशन जे येईल ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे बघा ना, आता मी काहीच व्हॅल्यू दिली नाही तर सुद्धा माझ्यामध्ये व्हॅल्यू येत आहेत. बघा आता चेंज पण झाली, आधी किती आलतं बघा. कारण की मला दरवेळेस तीच मेमरी भेटेन असं नाही ना, माझा प्रोग्राम संपलाय आता इथं. आता मी पुन्हा रन केलं तर मला आता वेगळं मेमरीचं लोकेशन येऊ शकतं. मध्ये
माझ्या आधी आता काही प्रोग्राम बॅकग्राऊंडला रन होतात, ते काही जागा घेतात, मागं पुढं मेमरीज लोकेशन चालू असतं. आता मी थोडासा गॅप देऊन पुन्हा रन केलं, बघा पुन्हा मेमरी इथं वेगळी भेटते, समजतंय? हा, आता हे गार्बेज, हे गार्बेजचा अर्थ हा झाला. ओके, हा, आता मी काय करतो, ती गार्बेज व्हॅल्यू काढून टाकतो, त्याच्या जागेवर एक माझी एक काहीतरी व्हॅल्यू असाइन करतो. त्याला काय म्हणायचं, लोकल व्हॅल्यू, लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन. पण आता हाच सीन आहे ना, थांबा एकदा हे पण दाखवतो. आता हेच फक्त तुम्ही काय करा, इथून उचला आणि ग्लोबली टाका. आता बघा काय, आता तो काय म्हणतो, अरे यांनी हे ग्लोबली इनिशियलाइज केलेत हे मेंबर सगळे, याला हा तुमचा प्रोग्राम किती असेल, 20 लाख लाईनीचा, 40 लाख लाईनीचा, किंवा 20-30 लाईनीचा, किंवा 10 लाईनीचा, किती असतो त्याला घेणं नाही. तो काय म्हणतोय, हा कम्प्लीट प्रोग्राम जर हा डेटा वापरत असेल तर हे माझं काम आहे की त्याला झिरोला इनिशियलाइज करून देणं. म्हणून त्याच्यासाठी तो एक सेपरेट ब्लॉक तयार करतो. डेटा ब्लॉक मध्ये त्याला बेसिस ब्लॉक म्हणतात. ब्लॉक स्टार्टेड विथ सिम्बॉल. त्याच्यामध्ये त्यांना टाकतो कशासाठी, की त्यांच्यातलं सगळ्यांना करंट त्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यांना सगळ्यांना झिरोला इनिशियलाइज करून ठेवायचं. जर तुम्ही त्याला व्हॅल्यू दिली तर मग त्याला ते करायची गरज नाही, तो डायरेक्ट नॉन बेसिस मध्ये ठेवतो. म्हणजे ब्लॉक नॉन बेसिस म्हणजे जो ब्लॉक सिम्बॉलने स्टार्ट होत नाही, त्याला तुम्ही काहीतरी व्हॅल्यू दिली आहे, ती व्हॅल्यू ठेवून तो तिथं ठेवतो आणि ते डेटा हा कम्प्लीट सगळा प्रोग्राम तुमचा वापरणार आहे. तुमचा सगळा प्रोग्राम संपल्यानंतर ते निघून जाणार आहे. तसं फंक्शनचं नसतं. फंक्शनचं कसं असतं, जोपर्यंत आता मेन संपल्यानंतर तुमचा प्रोग्राम तसाही संपतो. पण समजा तुमचं ऍड फंक्शन, डिव्हिजन फंक्शन असे काही फंक्शन असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही असे जर लोकल व्हेरिएबल जर डिक्लेअर केले तर ते फंक्शन संपलं की तो संपतो, त्याची स्टॅक फ्रेमच तो काढून घेतो. ओके, हा, मग पण तिथलच्या ऍक्च्युअल मेमरीला तो काही झिरो आउट करायला जात नाही. जे आहे ते आहे. जो पुढचा प्रोग्राम येईल तो त्याला झिरो करेल, झिरो लाईन इनिशियलाइज करेल. तो तिथं तो टाइम वेस्ट करत नाही त्याचा. ओके, पण ग्लोबली टाकल्यानंतर हा प्रोग्राम सगळा प्रोग्राम हे डेटा वापरणार आहे. तर हे ओएसचं काम आहे की त्याला झिरो आउट करणं. मग आता बघा इथं सगळ्यांचं झिरो कसं येतंय बघा. ऍक्च्युअल झालेलं आहे, पण आता घेऊया प्रॉपरली पण नाही ना. बघा सगळे झिरो झाले. हे झालं तुमचं बीएसएस नॉन बीएसएस चं महत्व. आता मी काय करतोय, इनिशियलायझेशन त्याच्या पुढचंच झालं. आता मी याला काय करतो, फक्त लोकलीच घेतो. बघा आता आपण पॉइंटरला लगेच स्टार्ट करू. आता मी काय करतो, आता मी ह्या डेटामध्ये काहीतरी व्हॅल्यू टाकू शकतो. डेटा इक्वल टू 10. ओके, आणि आता बघा एक आधीची व्हॅल्यू, एक नंतरची व्हॅल्यू. आधी 0 आली, नंतर 10 आली. आता ती गार्बेजच आहे, ती 0 जरी आली तर गार्बेज आहे. ती 0 आउट केलं नाही, ती ऑलरेडी ती 0 होती म्हणून ती 0 आली. समजतंय? पण तरी सुद्धा ती गार्बेज आहे. हा, आणि नंतर दुसरी काय 10, म्हणजे आपण इनिशियलायझेशन केल्यानंतर 10 आली. ओके, आता मी हा डेटा बघा इक्वल टू करून याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू पण शकतोय आणि नंतर तो त्याच नावाचा यूज करून मी डेटा घेऊ पण शकतोय. ओके, आता असं तर झालं. तर हाच डेटा, हाच व्हेरिएबल वापरण्याचा आणखीन एक मार्ग आहे, त्याला म्हणायचं पॉइंटर. त्याला काय म्हणायचं, पॉइंटर. आता पॉइंटर काय, पॉइंटर म्हणजे काय, त्याच्यामध्ये ऍड्रेस ठेवला जातो. ऍड्रेस म्हणजे कसं, हे बघा आता आपण इथं जे बघितलं त्या 10 ला काय ऍड्रेस आहे ना. हा, हे 10, आता हे गार्बेज होतं ते आपण काढून टाकलं, त्याच जागेवर किती व्हॅल्यू टाकली आता 10. इथपर्यंत समजतंय ना व्यवस्थित? हा, आता ह्या 10 ला याला काहीतरी ऍड्रेस आहे, समजतंय? तर ते ऍड्रेस तुम्ही कशामध्ये तरी ठेवू शकता आणि ते ऍड्रेसची व्हॅल्यू पण तुम्ही मागू शकता. आता तुम्ही नावाने मागितलं, आता तुम्ही ऍड्रेसने मागा. आता तुम्ही नावाने मागितलंय आता तुम्ही तीच गोष्ट ऍड्रेसने मागा. कशी बघा, आता बघा मी सेम गोष्ट जी नावाने मागितली होती तीच सेम गोष्ट मी आता ऍड्रेसने कशी मागतो, नीट बघा. आता मी काय म्हणतो, मला
ऍड्रेस ठेवायचा आहे. म्हणजे ऍड्रेस ठेवण्यासाठी माझ्याकडे त्या जे व्हेरिएबल तुम्ही लिहिता ना त्याला फक्त स्टार लावा. तुमचा ऍड्रेस तयार झाला की त्याच्यामध्ये आता तुम्ही ऍड्रेस ठेवू शकता. पण तुम्ही कशाचा ऍड्रेस ठेवताय ते त्याला सांगायचं. मी आता याच्यामध्ये इंटिजर ह्या व्हेरिएबलचा ऍड्रेस ठेवणार आहे. हे का सांगावं लागतं? कारण की ह्या 100 पासून त्याच्याकडे फक्त 100च येणार आहे ना. मग त्या टाइपने कळतं की इथून पुढचे फक्त 4 बाईट घ्यायचे तुला, त्याच्या पुढे जायचं नाही. समजतंय? इथून पुढचे फक्त 4 बाईट घ्यायचे. जर तुम्ही त्याला डबल म्हणला तर तो 8 बाईट घ्यायला जाईल. मग ते पुढचे 4 बाईट तुमच्या प्रोग्राम मधले असतील किंवा नसतील. जर ते 4 बाईट तुमच्या प्रोग्राम मध्ये नसतील तर तुम्हाला सेगमेंटेशन फॉल्ट हा एरर येईल आणि तुमचा प्रोग्राम ओएसच डायरेक्ट मेमरी मधून काढून टाकणार. ज्या पोझिशन मध्ये आहे त्या पोझिशन मधून ओएस डायरेक्ट सेगमेंटेशन फॉल्ट आला म्हणजे तुम्ही अशा मेमरीचा ब्लॉक ऍक्सेस करायला जाताय ज्याच्यावर तुमचा हक्क नाही. म्हणून ओएस तुम्हाला सिग्नलने तुम्हाला सेगमेंटेशन फॉल्ट पाठवते तुमच्या प्रोग्राम. तुमचा प्रोग्राम आहे त्या कंडिशन मध्ये टर्मिनेट केला जातो म्हणजे काढला जातो. जसं की तुम्ही आता याच्यामध्ये टास्क मॅनेजर मध्ये तुम्ही एखादा प्रोग्राम डायरेक्ट एन टास्क म्हणताना सेम ते कंडिशन ज्या कंडिशन मध्ये असेल तिथून तो काढला जाईल, लगेच काढला जातो. ओके. हा तर ते टाळण्यासाठी त्याला सांगायचं की मला इथून पुढचे किती ब्लॉक माझे आहेत हे सांगण्याचा मार्ग काय? ज्या टाईपचा तुमचा डेटा आहे त्याच टाईपचा तुम्ही पॉइंटर डिक्लेअर करा. स्टार्टिंगला समजा त्याच्यामध्ये आता तुम्हाला नंतर ऍड्रेस भेटणार असेल तर स्टार्टिंगला नल करा. पण तुमच्याकडे आत्ताच ऍड्रेस असेल तर ऍड्रेस घेण्यासाठी अँड हे ऑपरेटर आहे आणि अँड डेटा असं म्हणा. ह्या अँडने त्याचा ऍड्रेस भेटणार जो पी डेटा मध्ये जाणार. ओके. म्हणजे हा आता सीन कसा झालाय बघा. आता माझ्याकडे एक पी डेटा म्हणून एक काहीतरी आहे पॉइंटरचा आणि त्याच्यामध्ये आता अँड ने मला हा याचा अँड डेटाने मला हा 100 भेटला. अँड डेटाने मला काय भेटला? 100 भेटला. तो मी याच्यामध्ये टाकला. ओके. तो 100 मी काय केला आता याच्यामध्ये टाकलेला आहे. हा तो 100 मी याच्यामध्ये टाकलेला आहे. ओके. पण या पी डेटा याला स्वतःला जर मी याची याला जर मी इनिशियलाइज करतोय लोकली तर याला सुद्धा काहीतरी ऍड्रेस असेल ना. आहे त्याला पण एक ऍड्रेस आहे आणि तो ऍड्रेस आहे सपोज तो ऍड्रेस आहे तर आपण असं कन्सिडर करू 200. तो ऍड्रेस किती 200. मला याचा पण ऍड्रेस जर प्रिंट करायचा असेल तर याला अँड लावा. पी डेटाला अँड पी डेटा म्हणा तुम्हाला याचा ऍड्रेस भेटेल आणि ह्या ऍड्रेस आणि ही व्हॅल्यू पाहिजे असेल नुसतं पी डेटा म्हणा आणि ह्या पी डेटावरची ही 10 व्हॅल्यू पाहिजे असेल तर स्टार पी डेटा म्हणा. बघा आता मला एक सांगा. आता तुम्हीच सांगा मला. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करतो. आता सगळ्यांनी सांगायचं कोणीच लागायचं नाही. मला 10 पाहिजे फक्त 10. माझ्याकडे काय काय मार्ग आहेत? पहिले किती मार्क आहेत ते सांगा. मला फक्त 10 ही व्हॅल्यू पाहिजे. माझ्याकडे किती मार्क आहेत आता सध्या? 10 घेण्याचे माझ्याकडे किती मार्क आहेत? ट्राय करा. 10 घेण्याचे किती मार्ग आहेत सांगा. थोडंसं आज लेक्चर लांबलं तर लांबून द्या. तुमचे कन्सेप्ट क्लिअर झालेला पाहिजे. 10 सांगा 10. 10 ही व्हॅल्यू घेण्याचे माझ्याकडे किती मार्क येतं? एस डेटानी आणखीन डायग्राम बघा. एस डेटानी मी 10 घेऊ शकतो. आणखीन कोणतं काय यूज करून मी घेऊ शकतो? दुसरा मार्ग पी डेटाचा यूज करून सुद्धा मी 10 घेऊ शकतो. कसं सांगा बरं? पी डेटाचा यूज करून सुद्धा मी 10 घेऊ शकतो. कसं सांगा? यस स्टार पी डेटा. स्टार पी डेटा म्हणलं की मला नुसतं पी डेटा म्हणलं की 100 भेटणार. स्टार पी डेटा म्हणलं की ह्या 100 वरती जी व्हॅल्यू आहे ती दे. स्टार पी डेटा. मला हा 200 घ्यायचा आहे. कसा घेणार सांगा? 200 घ्यायचा आहे. कसा घेणार? एकच मार्ग आहे सांगा. कोणता असेल?
200 घ्यायचा आहे, कसा घेणार? 200 घेण्याचा एक मार्ग कोणता आहे? येस, अँड पी डेटा म्हणलं की मला 200 भेटणार. बरं, आपण आता एवढं जे बरोबर केलंय ते बरोबर आहे का आपण फक्त आपल्या प्रोग्राम मध्ये चेक करू. कसं? चला, हे तर समजलं तुम्हाला. हे आता इथं काढून टाका. ओके, आता मी काय करतो, पी डेटा भेटलं. आता स्टार पी ने तुमचा पी डेटा मिळतोय का तुम्हाला पाहू. त्याच्या जागी मी काय म्हणतो, स्टार पी डेटा, आणि ह्या पी डेटा मध्ये जो ऍड्रेस आहे तो डेटाचाच आहे का हे चेक करायचं. कसं बघूया, काय करायचं, स्लॅश दोनदा म्हणा स्लॅश आणि इथं म्हणा अँड. आता ऍड्रेस घ्यायचा म्हणून पी, आणि याला म्हणा अँड डेटा. अँड डेटाचा ऍड्रेस तोच पी डेटा मध्ये आहे का चेक करा. इथं पण अँड, इथं पी म्हणा. ओके, आणि आता हे दोन्ही आपण जे म्हणलो ते बरोबर आहे का पाहू. कंपाइल करतो, लिंक करतो, रन करतो. बघा दोन्ही सेम आहेत, दिसतंय बघा, सेम 10. मी डेटाने पण घेतला आणि स्टार पी डेटाने पण घेतला. ओके, इथपर्यंत समजलं. ओके, म्हणजे हे जर असं असेल नाही का, बघा हा डेटाला म्हणजे ह्या 10ला एक ऍड्रेस पण आहे आणि नाव पण आहे. ऍड्रेस पण आहे आणि नाव पण आहे. ऍड्रेस पण आहे आणि नाव पण आहे. हा सिनारिओ कुठं कुठं होतो, जर तुमचा हा डेटा एक तर स्टॅक वर असेल किंवा डेटा सेक्शन मध्ये असेल. एक आणखीन असा सेक्शन असतो जिथं नावच नसतं, तिथं फक्त काय असतं माहितीये का, तिथं नावच नसतं, तिथं फक्त काय असतं, फक्त ऍड्रेसनेच ओळखायचं, त्याला नाव नसतं. तर अशा सेक्शनचं नाव आहे, सांगा आता तुम्ही. झालेलं आहे आपलं, तेच आपण रिपीट करतोय. त्या सेक्शनचं नाव काय? तिथं फक्त ऍड्रेसेसनी ओळखलं जातं, त्याला नाव नसतं. त्या सेक्शनचं नाव काय सांगा सर्वांनी. त्या सेक्शनचं नाव सांगा ज्याला फक्त ऍड्रेसेसनी ओळखलं जातं, तिथं नाव नसतं, त्याचं नाव काय? येस, हिप. आता हिप मेमरी म्हणजे आता मी हा जो डेटा आहे ना, मला हा डेटा घ्यायचाच नाही. नीट बघा मी काय करतोय, आता काहीतरी वेगळं करतोय मी. मला हा डेटा, अरे असं काय होतंय, ओके सिलेक्ट. अरे सिलेक्ट ते नाही सिलेक्ट करायचं मला. अरे रे, बरं याला साईडला ठेवतो, याला सिलेक्ट करतो. हा, हे काढून टाकलं. त्याला घेतो, तू नाही रे तू, अरे तू नाही. हा, आता बघा, आता मी काय करणार माहितीये का, मी ह्या पी डेटा, आता हे 100 पण गेला. आता बघा मी फक्त एक पॉइंटर घेतोय, हे एकदम महत्वाचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला सेंड करतो. आता हे प्रोग्राम तर सगळ्यांचे झाले पाहिजेत. आता हे आपले ऑलरेडी झालेले होते, पण आता तुम्ही काही कारण असेल तुमचं, ते आता साईडला ठेवा आणि हे प्रोग्राम आजच्या आजच करा. रात्र होऊन द्या, तुम्हाला काय होईल ते. तर आता मी काय करणार आहे, हा जो डेटा आहे ना, याला मी इथं स्टॅक वरती घेणारच नाही. मी याला डायरेक्टली घेणार हिप वरती. असं घेऊ शकतो का मी? येस, याला मी आता इथं घेणारच नाही. मी याला काय घेणार, डायरेक्टली मला जर पॉइंटरचाच यूज करायचा तर मी त्या डेटाला डायरेक्टली पुढे घेतो, हिप वरती घेतो. कसं घेणार, हिप वरती जर तुम्हाला मेमरी पाहिजे असेल तर तुमच्याकडे एक फंक्शन आहे, त्याचं नाव काय सांगा. तुमच्याकडे एक फंक्शन आहे, त्याचं नाव काय? आता बघा इथं नल करतोय मी, कारण की माझा डेटा नंतर येणार आहे, म्हणून मी इथं नल केलं. दिसलं? ओके, आता सांगा, हिप वरती मेमरी घेण्यासाठी तुम्हाला कोणतं फंक्शन दिलेलं आहे? हिप वरती मेमरी घेण्यासाठी तुम्हाला कोणतं फंक्शन दिलेलं आहे? एस मॅलॉक किंवा कॅलॉक, दोन्हीपैकी कोणतंही वापरा. आता आपण मॅलॉक वापरू, चालतंय. ओके, मग आता पी डेटा मला बरं हे जाऊन दे, आधी आपण मॅलॉक म्हणू. मॅलॉक मला 4 बाईट दे, असं त्याला सांगायचं, मला 4 बाईट दे. ओके, तो तुम्हाला काय रिटर्न करणार आहे? तुम्ही नुसतं एवढाच कॉल दिला की तो काय करणार आहे, नीट बघा, एवढा कॉल दिला
की तो एक 4 बाईट असे अलोकेट करून ठेवणार, असे 4 बाईट अलोकेट करून ठेवणार. ठेवले? हा, आणि त्याला काहीतरी ऍड्रेस असणार. तुम्ही अलॉग काय करणार, ते फंक्शन आहे ना, ते काहीतरी रिटर्न करतं. ते काय रिटर्न करतं, त्याचा बेस ऍड्रेस रिटर्न करतो. सपोज तो आहे 400 आहे. ओके, 400 असा त्याचा ऍड्रेस आहे. हा, असा त्याचा ऍड्रेस आहे, तो रिटर्न काढला. आता जर तो इथं जर रिटर्न करतोय, तर ते घेण्यासाठी तुमच्याकडे कोणीतरी एखादा व्हेरिएबल पाहिजे ना. आता तो काय रिटर्न करतोय, ऍड्रेस रिटर्न करतोय. मॅलॉक काय रिटर्न करतोय, ऍड्रेस. तर तुमच्याकडे घेण्यासाठी तुम्हाला कोण पाहिजे, पॉइंटर पाहिजे. कोण पाहिजे, पॉइंटर पाहिजे. आणि त्याला सांगायचं की हा जो ऍड्रेस आहे याला कशा प्रकारे ट्रीट कर, म्हणजे मी याच्यामध्ये कशाचा डेटा ठेवणार हे आपल्याला सांगायचं. तो तशा प्रकारे त्याला ट्रीट करेल त्या ऍड्रेसला. मग ओके, इथून आता ऍड्रेस भेटला, त्याला म्हणायचं तो ऍड्रेस याचं इंटिजर स्टार म्हणून ट्रीट कर. ऍड्रेस म्हणजे इंटिजर स्टार म्हणजे पॉइंटर, पण कोणत्या टाईपचा, इंटिजर. म्हणजे इथून पुढे मी आता 4 बाईट ऍक्सेस करणार आहे आणि त्याच्यामध्ये एक न्यूमेरिक व्हॅल्यू ठेवणार आहे. इंटिजर म्हणजे न्यूमेरिक व्हॅल्यू, पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो. ओके, हा, अशी व्हॅल्यू मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे. ओके, तो म्हणतो चालेल. पण यांनी मला कळलं की तू याला ऍज अ इंटिजर म्हणून कन्सिडर करणार आहे ह्या ऍड्रेसला. पण हे ऍड्रेस घेण्यासाठी मला काहीतरी तुझं भांड तर दे. हे तुमचं रिकामं भांड आहे नाही का, तो काहीतरी देतोय, तुम्ही आता रिकामं भांड त्याला देते, याच्यामध्ये मला ते काढून दे. अच्छा, मग ते आपलं रिकामं आपण ऑलरेडी आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये आता आपण त्याचा ऍड्रेस घेतो, पी डेटा इक्वल टू असं आलं. अच्छा, आता काय सीन झालाय, माझा पी डेटा इकडे आहे आणि तो पी डेटा इकडे आहे आणि तो असा याला, त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू आली आता, पी डेटा मध्ये किती व्हॅल्यू आली आता, 400. किती व्हॅल्यू आली, 400. ओके, आता माझ्या पी डेटा मध्ये व्हॅल्यू आली 400. म्हणजे आता मी जर ह्या पी डेटाला स्टार म्हणलं की मला इथची व्हॅल्यू भेटेल. पण त्याच्या आधी एक काम करा, आता तुम्ही पी डेटा डॉट स्टार च्या पुढे इक्वल टू लिहिताय का मागे इक्वल टू लिहिताय, नीट बघा. पी डेटा डॉट स्टार पी डेटा याच्या पुढे इक्वल टू लिहिताय की मागे इक्वल टू लिहिताय. जर मी पुढे इक्वल टू लिहिलं म्हणजे स्टार पी डेटा इक्वल टू, तर काय होईल सांगा. आणि नुसतं एवढं सांगा, पी डेटा स्टार पी डेटा इक्वल टू असं लिहिलं तर काय होईल. तर स्टार पी डेटा इक्वल टू जर मी 10 लिहिलं तर मी त्याला काय सांगतो, पी डेटा मध्ये किती आहे, 400. स्टार लावलं त्या ऍड्रेस वरती जा, तो 10 ला, आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण त्या पुढे व्हॅल्यू देतोय 10, ती 10 व्हॅल्यू इथं टाक. आणि मी नुसतं पी डेटा इक्वल टू 10 म्हणलं तर तू इथं टाकायला जाईल आणि ती इनव्हॅलिड म्हणणार, अरे तू इंटिजर व्हॅल्यू देतोय, तू मला इंटिजर व्हॅल्यू देतोय, ऍड्रेस देत नाहीये इंटिजर स्टारचा, मी याच्यामध्ये असं टाकणार नाही, नाही का. मग तुम्ही तर काय म्हणता, अरे अरे मला इथं नाही टाकायचं, मला ह्या ऍड्रेस वरती टाकायचं. त्यासाठी तो काय म्हणतो, स्टार पी डेटा कर, म्हणजे मी इथून जम्प करेन आणि इथं जाईल, ह्या ऍड्रेस वरती येईल. आणि मग इक्वल टू 10 म्हणलं की ह्या डेटावरती तुम्ही एक व्हॅल्यू टाकू शकता. कसं ते बघूया. बघा आता मी काय म्हणतो, स्टार पी डेटा इक्वल टू 10. ओके, असं मला आता भेटलं. तर आता मला हे प्रिंट करायचं. प्रिंट करण्यासाठी काय, पी डेटा स्टार पी डेटा म्हणा, तुम्हाला प्रिंट करून भेटेल. चला प्रिंटफ चं स्टेटमेंट टाकू. प्रिंटफ सेशन स्टार पी डेटा इज इक्वल टू %d. इथं काही लिहा, याच्यात काही हे नाही, हे %d महत्वाचं. एका %d ला एक व्हॅल्यू आली पाहिजे, मग एक व्हॅल्यू त्याला देऊ, स्टार पी डेटा. आता इथं तो काय करणार, पी डेटाच्या स्टार वरती जम्प करणार आणि याच्या पुढे इक्वल टू स्टेटमेंट नाहीये ना, म्हणजे इथंच ती व्हॅल्यू तो त्याला तुम्हाला फेच करून देणार. आता तुम्हाला 10 व्हॅल्यू येते का चेक करूया. कंपाइल करा, लिंक करा, रन करा. पी डेटा इक्वल टू 10 आलं. हा प्रोग्राम आता समजला आहे का. हा प्रोग्राम समजला आहे का. एकदम 1 बाय 1 जात आहोत आपण, एक एक स्टेप घेऊन जात आहोत. हा प्रोग्राम समजला आहे का. हा प्रोग्राम समजला आहे का. सगळ्यांना समजला आहे का, सगळ्यांचा आन्सर पाहिजे मला इथे.
ओके, समजला ना? अच्छा. आता बघा, आता मी काय म्हणतो, इथं मी हार्ड कोडेड व्हॅल्यू दिली 4 म्हणून असं देऊ शकता. पण जर तुम्हाला इंटिजरला 4 बाईट लागतात, हे तुम्ही साइज ऑफ ने जर घेऊ शकता, तर इथं हार्ड कोडेड का देता? समजतंय? तर इथं अशी प्रॅक्टिस ठेवा, की हेच 4 तुम्ही साइज ऑफ ने सुद्धा देऊ शकता. साइज ऑफ आणि इथं हा प्रोग्राम दिला का मी तुम्हाला आत्ताचा? हां, ओके. आता मी याला काय म्हणतो, साइज ऑफ फक्त इंटिजर म्हणतो. की इंटिजरची जेवढी साईज असेल तेवढाच मला ब्लॉक अलोकेट करून दे, असं मी त्याला सांगतोय. दोन्हींचा अर्थ सेम आहे. एकीकडे फक्त हार्ड कोडेड व्हॅल्यू टाकली आणि एकीकडे आपण साईज ऑफ ने व्हॅल्यू काढून घेतोय. ओके, समजतंय? हे इनर फंक्शन आहे. हे फंक्शन आधी एक्झिक्यूट होणार, इंटिजरची साईज काढणार, 4 इथं नंतर येणार आणि मग ते मॅलॉक कॉल करणार. समजतंय का? याचं पण नंतर असंच येणार आहे. कारण की इनर फंक्शन आहे ना, हे आधी एक्झिक्यूट होणार. चालतंय. मग आता हा प्रोग्राम पण तुम्हाला मी सेंड करतो. म्हणजे कसं? अरे काय झालं? हां. कॉपी केला. आता साइज ऑफ समजलं. साइज ऑफने तुम्हाला त्याची साइज काढून दिली जाणार आणि तेवढा मॅलॉकला ती पाठवली जाणार. ओके? हां. मग आता मला ते 4 बाईटच भेटणार आहे. मी फक्त आधी हार्ड कोडेड वापरली होती. आता मी कशी वापरतोय? साइज ऑफने ते काढतोय. चालतंय. इथपर्यंत समजलं? तर मग मी आता काय करतोय? आता एक नवीन मी एक कन्सेप्ट हे करतोय बघा. आता मी काय म्हणतोय? बघा, नीट बघा. इंटिजर आहे ना, त्याला मला वेगळं काहीतरी नाव द्यायचंय. तर मी काय म्हणतो, टाइप टेप. मी माझा एक टाइप डिक्लेअर करतोय. कोणत्या टाइप पासून? मी माझा एक टाइप डिक्लेअर करतोय. तो विचारतो कोणत्या टाइप पासून तुला तुझा टाइप डिक्लेअर करायचा आहे? मी म्हणतो इंटिजर ह्या टाइपला मला कॅपिटल इंटिजर म्हणायचं. मला स्मॉल इंटिजर नाही म्हणायचं. मला कॅपिटल इंटिजर म्हणायचं आता इथून पुढं. चालेल. इथून पुढे तू आता ते इंटिजरला कॅपिटल इंटिजर म्हण. ओके. म्हणजे मी आता जिथं इंटिजर लिहित होतो ना, त्याच्या जागेवर मी आता कॅपिटल इन सुद्धा लिहू शकतो. तुमचं नाव लिहून बघा. चला. हे पण नको. हां, चला. मी इथं माझं नाव टाकतो. तुम्ही तुमचं टाका. RHV. ओके. इंटिजरला ॲज अ मी राहुल नावाने आता ओळखतोय. तर चला. इथं मग आता राहुल म्हणा. त्याचा पण पॉइंटर जसं इंटिजर पॉइंटर होता तसा राहुल नावाचा पॉइंटर झाला. जसा इंटिजर स्टार होता तसा राहुल स्टार झाला. जसं साइज ऑफ इंटिजर होतं साइज ऑफ राहुल झालं. म्हणजे काय, याला मी एक माझा एक टाइप डिफाइन केलाय. कोणत्या टाइप पासून? इंटिजर पासून. हे दोन्ही सेम झाले. समजतंय? हां. बघा, जिथं इंटिजर लिहिलं होतं तिथं हे नाव मी लिहिलं आहे. आता मी काय करतो? रन करतो आणि बघतो काही ते तसं अलाउड करतोय का मला? येस, अलाउड केलं. आलं? ओके. हेच टाइप डेफ म्हणजे काय? कोणत्या टाइप पासून कोणता टाइप तुला पाहिजे? कोणत्या टाइप पासून तुला कोणता टाइप पाहिजे? मला इंटिजर पासून हे राहुल नावाचा टाइप पाहिजे. ओके? दोन्हींचा अर्थ तो पण इंटिजरच आहे. हे लक्षात ठेवा. त्याला पण 4 बाईटच लागणार आहेत. हां. टाइप डेफ झालं. इथपर्यंत समजलं आहे का? आता सांगा. सगळ्यांनी सांगा. सगळ्यांनी सांगितपर्यंत समजलं आहे का? बाकीच्यांना? समजलं? ओके. आता मला काय करायचंय? मी इथं किती मेंबर घेतले होते त्याच्याकडून? 1 मेंबर घ्यायला भेटत असेल म्हणजे 4 बाईट मला भेटले इंटिजर. आता मला काय पाहिजे? मला 3 मेंबर ठेवायचे. 3 मेंबर म्हणजे किती? एका मेंबरसाठी जर 4 बाईट लागत असतील तर 3 मेंबरसाठी किती लागतील सांगा बरं? एका मेंबरसाठी 4 बाईट लागतात तर 3 मेंबरसाठी किती लागतील? येस और नो? अरे हे तुम्हाला अलाउड करतं का? सिम्पली. हे फक्त डायनॅमिक अरे आहे. तुमचा स्टॅटिक अरे नाही. अरे तो अरेच आहे. स्टॅटिक असो नाही तर डायनॅमिक असो. अरेला हे अलाउड होतं का? की तुम्ही पहिली व्हॅल्यू इंटिजर आणि दुसरी व्हॅल्यू फ्लोट देताय. चालतं का? किंवा कॅरेक्टर देताय, डबल देताय.
चालत नाही, बरोबर? असं चालत नाही. चालतंय, सगळ्यांचं बरोबर आलेलं आहे. तर मग त्यासाठी मला काय करावं लागेल, तर तुम्हाला तुमचा स्वतःचा एक युजर डिफाईन टाइप तयार करावा लागेल. तुम्हाला तुमचा स्वतःचा एक युजर, इथं एक स्टेप राहिलेली आहे. आपण एमएलओ करतो तर शेवटी फ्री करायलाच पाहिजे. पण आता तुम्ही क्लिअर जर इथपर्यंत झाला असेल तर पीडेटा एकदा फ्री करून ठेवत जा. एवढी मेमरी आपली आता वाया गेली, असू दे. पीडेटा एकदा फ्री करून ठेवत जा. मॅलॉक केलं फ्री करायचंच, एवढं एक फ्रीचा कॉल राहून द्यायचा मॅलॉक नंतर. हा आता मला एक सांग, आता तुम्ही जर अरे मध्ये एका वेगवेगळ्या टाईपचे मेंबर टाकू शकत नाही, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? अच्छा, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सांगा? येस, फक्त इंटिजर. तर त्यासाठी तुम्हाला एक तुमचं स्ट्रक्चर डिक्लेअर करावं लागेल. स्ट्रक्चर काय म्हणतं, माझ्यामध्ये तुला जे लागतील तसे टाईप मला सांग, की तुला कसे टाईप पाहिजेत आणि तसे तू वापरायला स्टार्ट कर. तू मला सांग की तुला कसे टाईप पाहिजे आणि तसे टाईप तू वापरायला स्टार्ट कर. ओके, मग आता काय म्हणतो आपण, याला म्हणतो स्ट्रक्ट. त्याचा सिंटॅक्स बघा, स्ट्रक्ट नोड. काही नाव द्या, इथं तुमचं नाव द्या, माझं नाव द्या, काही द्या. आता आपण एक नोड म्हणून नोड, स्ट्रक्ट नोड म्हणू. ओके, हा. आणि याचा सिंटॅक्स असा आहे, इथं सेमीकोलन दिलं की तुम्ही त्याला सांगता की आता माझं संपलं भाऊ, स्ट्रक्चर डिक्लेअर करून झालं, आता मी याचा व्हेरिएबल नंतर तयार करू शकतो. ओके, हा. मग आता मी याच्यामध्ये काय म्हणतो, मी वेगवेगळ्या टाईपचे व्हेरिएबल मी घेऊ शकतो. कोणते? जसे की मी पहिला घेतला इंटिजर n, ओके, दुसरा घेतला फ्लोट f. असे दोन वेगवेगळ्या टाईपचे मेंबर घेतले. ओके, मग आता मी काय म्हणतो, तो काय म्हणतो, जसा तो इंटिजर टाईप हा डिक्लेअर केला होता ना, आता तसा माझा एक टाईप डिक्लेअर कर, स्ट्रक्ट नोड. स्ट्रक्ट नोड, याला काहीतरी नाव द्या. काय नाव द्यायचं? टेम्प म्हणा. ओके, असं मी त्याला डिक्लेअर केलेलं आहे. आता मला त्यातला, आता तो काय म्हणतो, आता मी ह्या टेम्पला वापरायला स्टार्ट करू शकतो. मला टेम्प मध्ये आता हा एक व्हेरिएबल झाला, तो तुम्हाला किती h4 आणि h4, याच्यामध्ये तो इंटिजर ठेवणार, दुसऱ्यामध्ये फ्लोट ठेवणार. ओके, हा. तो काय म्हणतो आता, ओके, असा आता मी तो काय करतो की तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायची ते त्याला सांगावं लागतं. ते कसं सांगायचं, डॉट ऑपरेटरने सांगायचं. टेम्प डॉट म्हणायचं, त्याला म्हणायचं n मध्ये ठेव 10 व्हॅल्यू, टेम्प डॉट f मध्ये ठेव 20.20 व्हॅल्यू, आणि याला फ्लोट म्हणा असं. ओके, f तो बाय डिफॉल्ट डबल म्हणतो, त्याला कन्सिडर करतो, आणि तो म्हणतो अरे डबल तू फ्लोट मध्ये टाकतोय, त्यासाठी त्याला सांगत अरे मी या डबल नाही, याला फ्लोट ऍज अ फ्लोट कन्सिडर कर, त्यासाठी f लिहायचंय. अच्छा, आता हे इक्वल टू चे इक्वल झालं, आणि तुम्ही जर नुसतं हे जर वापरलं तर तो त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू टाकली तो तुम्हाला काढून देतो. चला मग आता ती व्हॅल्यू काढण्यासाठी printf म्हणा. printf टेम्प डॉट n हे कोणत्या टाईपचं आहे रे? इंटिजर टाईपचं आहे ना, म्हणजे घेण्यासाठी काय लागेल तुम्हाला, %d इक्वल टू %d, आणि असं म्हणा तो 10 व्हॅल्यू देईल. आता 10 जर तुम्ही काढतच आहात तर दुसरी पण काढून घ्या. आता फ्लोट व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची आहे, त्यासाठी काय लागेल तुम्हाला, %f काढून घ्या बरं. ओके, आता बघू आउटपुट येतंय का बरोबर. कंपाइल करा, लिंक करा, रन करा. स्लॅश n टाकलं नाही म्हणून एका पुढे एक आलं, स्लॅश n टाकून द्या. कंपाइल करा, रन करा, आलं. ठीक करून आलंय मध्ये, याच्या आधी ती का आलंय. ओके, चला कंपाइल करा, लिंक करा, रन करा, आलं 10 आणि 20.000 काय आलंय तसं, एवढे व्हॅल्यू असतात. पर्सेंट याला म्हणा 0.2. ओके, आलं 20.20 आलं. हा, इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा बरं. इथपर्यंत क्लिअर आहे का? स्ट्रक्चर कसा डिक्लेअर केला आणि मग त्यांचा व्हेरिएबल कसा डिक्लेअर केला, ते व्हेरिएबल मध्ये दोन्ही मेंबरला व्हॅल्यू कशा टाकल्या, त्या प्रिंट कशा केल्या, इथपर्यंत क्लिअर आहे का?
इथपर्यंत क्लिअर आहे का? सगळ्यांनी सांगा. लोकल व्हेरिएबल मध्येच डिक्लेअर केलं तरी चालेल ना सर? AR आणि CHAR लोकल व्हेरिएबल मध्ये डिक्लेअर केलं तर किशोर प्रश्न सांग, मला नाही समजला व्यवस्थित. लोकल व्हेरिएबल मध्येच डिक्लेअर केलं तर कसं? कधी विचारलं होता का रे? पण बराच वेळ झाला. कसं रे, नेमकं काय म्हणायचं सांग बरं. हा, तुम्हाला दोन व्हेरिएबल तुम्ही एक याचा आणि एक याचा असा डिक्लेअर केला असता तर चाललं असतं. ते आहे. तिथं लोकली एक फ्लोट आणि इंटिजर डिक्लेअर केला असतं ते वापरले असते तरी चाललं असतं. पण आता आपण याच्यासाठी स्ट्रक्चर डिक्लेअर केलंय. त्याचा यूज सांगतो मी तुम्हाला आता. आता मला एक सांगा, स्ट्रक्ट नोड या टाइपचा ऍड्रेस मी याच्यामध्ये ठेवू शकतो. मग स्ट्रक्ट नोडचा आपल्याकडे असं काही आहे का? येस, माझ्याकडे स्ट्रक्ट नोडचा टेम्प आहे की. त्याचा ऍड्रेस ठेव, कसा ठेवायचा? अँड टेम्प म्हणायचं. अँड टेम्प, जसं अँड एन म्हणलो होतो याच्या प्रोग्रामच्या आधी आपण, तसं अँड टेम्प म्हणायचं. आता मी जे जसं टेम्पचा यूज करून जे ऍक्सेस आणि ज्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली आणि जे ऍक्सेस केलं, सेम मी ह्या आता पीचा ऍक्सेस करू शकतो का बघू. कसं करायचं ते पण बघू. बघा आता तो काय म्हणतो, पी मध्ये तुला काय ऍक्सेस करायचं? हे बघा, पी मध्ये आपण टेम्प डॉट म्हणायचो ना, तर पी मध्ये त्या टेम्पचा ऍड्रेस आहे, तर डायरेक्टली आपण पी डॉट एन असं आणि याला असं स्टार लावू शकतो. ऍक्च्युअली ते पण आता ते अलाउड करत नाही. तो काय म्हणतो, तुला जर ऑपरेटर दिलाय ना, ह्या दोन्हींसाठी त्याने एक ऑपरेटर दिलाय, त्याला म्हणायचं एरो ऑपरेटर. त्याने तो दिलाय ना, तोच यूज करायचा. मग तो काय म्हणतो, ओके, जे टेमने ऍक्सेस केलं होतं ते मी आता पी ने ऍक्सेस करतो. त्यासाठी माझ्याकडे ऑपरेटर काय आहे? एरो ऑपरेटर. चला आता वापरू. पी, आता मी हे काढून टाकतो. हे समजलं, हे तुम्ही बघितलं. आता मी याला काढून टाकतो. हा प्रोग्राम दिला का मी तुम्हाला? प्रोग्राम दिला का रे? देतो एकदा. दिला का नाही मला सांगा. चालेल, दिला. हा, आता याला कंट्रोल झेड म्हणतो इथं. आता मी हे काढतो, सेम आउटपुट येते का पाहू आपण. आता पी एरो, मी एन मध्ये व्हॅल्यू टाकतो. किती टाकतो? 10 टाकतो. अरे, इक्वल टू 10 टाकले. पी एरो एफ मध्ये मी व्हॅल्यू टाकतो इक्वल टू 20.20. सेम व्हॅल्यू टाकली. आता मी सेम ती ऍक्सेस पण करतो. सेम व्हॅल्यू मी ऍक्सेस पण करतो त्याचा यूज करून. तसंच केलं ना याच्या आधी. ओके, बघा 10 आणि 20 आली का? म्हणजे तुम्ही जर स्ट्रक्ट नोडचा व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता, तर त्याचा पॉइंटर सुद्धा डिक्लेअर करू शकता. काही अडचण नाही. करू शकतो का? येस, करू शकतो. आता याच्या आधी आपण काय केलं, हे बघा. इथं काय झालंय माहितीये का तुम्हाला? इथं या पॉइंटला इथं असं काहीतरी तयार झालंय. हा तुमचा हिप आहे. आता सध्या हिप वरती काहीच नाहीये. हा स्ट्रक्ट नोड टेम्प इथं आहे बघा तुमचा. ओके, ते 2 ब्लॉक साठीचा एक पॉइंटर आहे ज्याला पॉइंट करतोय, तो पण इथंच. आता याला काहीतरी नाव आहे. त्याला काय नाव आहे? टेम्प. याला काय नाव आहे? टेम्प. त्याला काहीतरी ऍड्रेस आहे. त्याला किती ऍड्रेस आहे? सपोज याला 100 ऍड्रेस आहे. तो 100 आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. कशामध्ये? त्या पॉइंट स्ट्रक्चरच्या पॉइंटर मध्ये 100 घेतला. ओके, त्याला पण काहीतरी ऍड्रेस आहे. त्याला पण काहीतरी ऍड्रेस आहे. ओके, 200 असं काय घेऊ आपण. समजतंय? हा, जे मी टेम्पने ऍक्सेस केलं तेच मी ह्या
याचा यूज करून, याला पण काहीतरी नाव आहे ना, काय नाव दिलंय त्याला, पी. ओके, जे मी टेबने ऍक्सेस केलं तेच मी पीचा ह्या ऍड्रेसचा यूज करून सुद्धा ऍक्सेस केलेला आहे. टेब मध्ये काय होतं, याच्यामध्ये 10 व्हॅल्यू होती. आतमध्ये काय व्हॅल्यू होती, इथं 10 होती, इथं 20.20 होती, 20.20 अशी व्हॅल्यू होती. ओके, अशी व्हॅल्यू याच्यामध्ये होती. ओके, आता आणि हा याला पॉइंट करत होता नाही का, इथपर्यंत तुमचं इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा आता. हा याला पॉइंट करतो. हा काय करतोय, त्याला पॉइंट करतोय. चांदणी आली वा. अरे जाऊ दे, असंच राहू दे आपलं. हा काय करतो, याला पॉइंट करतो. ओके, हा याला पॉइंट करतो. जे मी टेपने ऍक्सेस केलं तेच मी पीच्या ह्या ऍड्रेसचा यूज करून पण मी ऍक्सेस करू शकतो. आता मला काय करायचंय, मी इंटिजरचा हा ब्लॉक नावाने न ठेवता तो अननेम केला होता. त्यासाठी मी कोणतं फंक्शन वापरलं होतं, आणि हा डेटा मी इकडे टाकला होता हीप वरती. त्यासाठी कोणतं फंक्शन वापरलं होतं, सांगा, कोणतं फंक्शन वापरलं होतं. मॅलॉकने मी हे इकडे ट्रान्सफर केलं होतं, मग त्याला तिथं नाव राहणार नव्हतं, फक्त ऍड्रेस असणार होता. ओके, तर सेम मी ते इथं करू शकतो का, येस ऑर नो. सेम मी इथं करू शकतो का, हा मला नावाचा नकोच आहे मला नाही का, डायरेक्टली मला मॅलॉक करून घ्यायचा त्याला, ते पण नकोय मला, मॅलॉक करून घ्यायचंय. चालेल का, ते असं मॅलॉक केलेलं चालेल का. किती बाईट लागतील, 8 बाईट लागतात मला, चालेल, असं चालेल का. येस चालेल. त्याला सांगायचं, अरे तुझा टाईप जो रिटर्न करतोय तो आता तुझा नॉर्मल जो काही ऍड्रेस मला रिटर्न करणार आहे त्याचा टाईप हा असणार आहे, त्याला ब्रॅकेट मध्ये टाकून द्यायचा, आणि बाकीचा कोड सेम. रन होतंय का चेक करू, कंपाइल करा, रन करा, एक्झिक्यूट करा, बघा आता हा ब्लॉक पुढे गेला तुमचा सगळा, इथालचा हा इकडे गेला. हा ब्लॉक, अरे हा ब्लॉक इकडे गेला. ओके, आणि त्याला त्याचं नाव पण निघून गेलं, आता नाव नाहीये त्याला, विदाउट नावाचा ब्लॉक येतो, पण त्याला ऍड्रेस आहे. आता सपोज ते एकच ऍड्रेस ठेवू, तिथं वेगळा येईल तुम्हाला, पण सध्या ठेवा. आता हा इथून याला पॉइंट करतोय, आणि त्याने काय केलं, पी डॉट सेम, पी एरो एन ने त्याच्यामध्ये 10 व्हॅल्यू टाकली, पी एरो एफ ने त्याच्यामध्ये 20.20 व्हॅल्यू अशी टाकली. इथपर्यंत क्लिअर आहे का, आता सांगा. आणि आता जर मॅलॉक केलंच आहे तर त्याला फ्री पण करा ना शेवटी, फ्रीला. ओके, काम झाल्यानंतर फ्री करा. इथपर्यंत क्लिअर आहे का, हा कोड महत्वाचा आहे, हा समजला पाहिजे. वाटलं आज थांबू, बऱ्यापैकी